नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून इथं भरती निघालेली आहे. एम-पी-एस-सीची भरती असणार आहे. ग्रुप एची वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. यामध्ये जे आपलं पद असणार आहे वरिष्ठ संशोधक अधिकारी गटाची भरती असणार आहे मित्रांनो. ओके. त्याच्यासाठी एकूण इथं 9 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. त्यासाठी आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असणार आहे. पी-जी डिग्रीवाले अप्लाय करू शकता आणि पदव्युत्तर पदवी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत नक्की जरूर बघा आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपली Instagram आयडी, Facebook आणि WhatsApp ग्रुप लावून फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो ही जी भरती निघाली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून असणार आहे. जसं की इथं महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून प्राप्त मागणीनुसार इथं आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संचालयातील वरिष्ठ संशोधन अधिकारी गट संवर्गातील इथं मित्रांनो पदभरती करता विविध ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो. याच्यामध्ये उपलब्ध पदसंख्या असणार 9. इथं आपल्याला इथं दिलेल्या कॅटेगरी वाईज किती पदं असणार आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये 9 पदं असणार आहे तेव्हा बघून घ्यायचं आहे. याच्यामध्ये दिव्यांगांना पण 1 पद इथं दिव्यांग कॅटेगरीला असणार आहे. याच्यामध्ये दिलेली आपल्याला आता अर्ज करण्याची कालावधी दिलेली आहे. याच्यामध्ये अर्ज करण्याची आपल्याला कालावधी असणार आहे दिनांक 1 ऑगस्ट 2025 ते दिनांक 21 ऑगस्ट 2025 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. त्यासाठी आपल्याला अंतिम दिनांक असणार आहे एक्झामिनेशन फी भरण्याची 21 ऑगस्ट 2025 आणि ऑफलाईन पद्धतीने फी भरण्यासाठी आपल्याला स्टेट बँकेच्या चलनाद्वारे 23 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत. ओके. याच्यामध्ये आता पदसंख्या आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतूद दिलेली आहे. याच्यामध्ये भरवयाच्या उपरोक्त संवर्ग पदांचा सामाजिक व समांतर आरक्षणाबाबत तपशील शासनाच्या मागणी पत्रानुसार आहे. तसेच वर इथं दिलेले आहे नमूद केलेल्या पदसंख्या आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेच्या नुसार बदल होण्याची शक्यता आहे. अशा इथं सूचना वगैरे दिलेल्या आहे. बदलू शकता, वाढवू शकता कॅटेगरी वाईज इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. जसं की आर्थिक दुर्बल घटकांचे प्रमाणपत्रवाले. त्यानंतर इथं आपल्याला अनाथ असाल आपण तर खेळाडू असाल. ओके. अशा पद्धतीची माहिती दिलेली असेल दिव्यांगांसाठी, अनाथांसाठी. ओके. आरक्षणाबद्दल इथं माहिती दिलेली असते. ही माहिती आपण वाचून घ्यायची जी आपण याच्यामध्ये आपण कॅटेगरीमध्ये येत असतो. याच्यामध्ये जी सॅलरी असणार आहे, वेतन असणार आहे आपल्याला याच्यामध्ये S20. ओके. S20 म्हणजे आपल्याला बघू शकतो 56,100 पासून आपल्याला 1,77,500 एवढी सॅलरी आपल्याला इथं बघण्यास मिळते मित्रांनो. ओके. याच्यामध्ये आपल्याला पात्रता असणार आहे भारतीय नागरिकत्व आणि इथं वयोमर्यादा दिलेली आहे. दिनांक जे असणार आहे गणण्याची दिनांक 1 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपलं एज काउंट होणार आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी आपण 19 वर्ष असणं जरुरी आहे आणि आपल्याला इथं अराखीमध्ये 38 वर्षापर्यंत, मागासवर्गीय 43 वर्षापर्यंत, खेळाडू असाल 43 वर्षापर्यंत आणि याच्यामध्ये माजी सैनिकांना पण 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आणि त्याच्यानंतर दिव्यांग उमेदवार तर 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. त्यासाठी इथं आपल्याला असणार आहे महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना 5 वर्षापर्यंतचं आपल्याला उच्च वयोमर्यादा लागू राहतील मित्रांनो. आता याच्यामध्ये शासकीय कर्मचारी, मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग, अनाथ, खेळाडू या उमेदवारांना वयोमर्यादेतील यापैकी एक कोणतीही सवलत आपल्याला भेटणार आहे. ओके. कोणतीही आपल्याला एका सवलतीमध्ये इथून अप्लाय करण्यात येईल मित्रांनो. ओके. असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आता अशा प्रत्येक उपलब्ध उमेदवारांच्या उच्चतम शिक्षणाच्या अर्थीत 2 स्तर उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये सवलतीकरता विचारता घेतला जाणार नाही. अनुभव संदर्भात ज्या पदावरील किमान अनुभव मागतील असं त्यापेक्षा वरिष्ठ पदावरून आपल्याला अनुभव वयोमर्यादेकरिता करण्यात येईल मित्रांनो, विचार करण्यात येणार आहे सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये दिलेले आता शैक्षणिक अर्हता आणि अनुभव असणार आहे. आता ते शैक्षणिक अर्हता पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री म्हणजे पदव्युत्तर पदवी सोशल सायन्स अँड अँथ्रोलॉजी मध्ये पाहिजे. ओके. याच्यामध्ये आपल्याला इथं बहुत मराठी नॉलेज आपल्याला पाहिजे आहे आणि इथं आपल्याला संपूर्ण इथं माहिती दिलेली आहे दिनांक 2/2/2025 पर्यंत. अभिप्रायानुसार आपल्याला समाजशास्त्र, सोशिओलॉजी किंवा मानवशास्त्र, अर्थॉलॉजी, सोशल वर्क ही पदवीधारक उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्रता आहे. ओके. याच्यामध्ये आता दिलेले आहे अनुभव दिलेला आहे. आता याच्यामध्ये अनुभव एक्सपिरियन्स असणार आहे. पिरियड आपल्याला 3 वर्षाचा अनुभव याच्यामध्ये पाहिजे आहे. ओके. तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. त्याच्यासाठी आपल्याला इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला जे पद असणार आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागात असणार आहे आणि आदिवासी विभागासाठी तर पदे असणार आहे. याच्यामध्ये पदनाम दिलेले आहे आणि त्यांची वेतन स्तर वेगळ्या प्रकारात आपण बघू शकतो. ओके. याच्यामध्ये दिलेले आहे. आता याच्यामध्ये आपण आता पदनाम, वेतन स्तर
वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यासाठी 14 सॅलरी असणार आहे. 38,600 ते 1,22,800. वरिष्ठ समाज कल्याण अधिकारीसाठी 14 सॅलरी 38,600 ते 1,22,800. आणि त्याच्यानंतर समाज कल्याण निरीक्षकसाठी 13 सॅलरी असणार आहे. 35,400 ते 1,12,400. गृहपालसाठी 14 सॅलरी असणार आहे. 14 सॅलरी 38,600 ते 1,22,800. अधीक्षक दिव्यांग मुलांची शाळा आश्रमांच्या शाळांसाठी 14 सॅलरी असणार आहे. 38,600 ते 1,22,800. त्याच्यानंतर तिथे पदनाव आणि वेतन सर दिलेले आहे. याच्यामध्ये संशोधन अधिकारी 15 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये 41,800 ते 1,32,300 एवढी पगार असणार आहे. आणि वरिष्ठ आदिवासी निरीक्षकसाठी 14 सॅलरी असणार आहे. 38,600 ते 1,22,800. आदिवासी विकास निरीक्षकसाठी ते 13 सॅलरी असणार आहे. याच्यासाठी आपल्याला 35,400 ते 1,12,400 एवढी सॅलरी असणार आहे. संशोधक सहाय्यकसाठी 14 सॅलरी असणार आहे. 38,600 ते 1,22,800. गृहपालला इथं 14 सॅलरी असते. 38,600 ते 1,22,800. आश्रमशाळा अधीक्षक पुरुष आणि स्त्रीसाठी 12 सॅलरी असते. 32,000 पासून 1,01,0600 रुपये. ओके. याच्यामध्ये आपल्याला प्राधान्याची अर्थ असते मित्रांनो. एम.फिल, PhD वाल्याला इथं अप्लाय करण्याची मिळते अँथ्रोलॉजीमध्ये. ओके. ऑपॉर्च्युनिटी असते. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणारे शैक्षणिक अर्ज करण्याचा दिनांक दिलेला आहे. याच्यामध्ये प्रस्तुत जाहिराती अनुसरून अर्ज सादर करण्याची विविध केल्यानंतर अंतिम दिनांकात संबंधित शैक्षणिक अर्थ धारण करणे आवश्यक आहे. जी इथं अप्लाय करण्याची शेवटची दिनांक असणार त्यापर्यंत अप्लाय करण्याची शेवटच्या दिनांकापर्यंत आपल्याला इथं शैक्षणिक अर्थ इथं गणण्यात येणार आहे. अनुभवते असणारे मित्रांनो आपल्याला आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे विविध स्वरूपातील दावे करताना अथवा यामध्ये आपल्याला प्रस्तुत जाहिरातीमध्ये अनुसरणमध्ये आपल्याला नेचर ऑफ जॉब, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आपल्याला पाहिजे फील्ड अँड ट्रिबल सोशल वर्करमध्ये. ओके. तर आपण इथं अप्लाय करू शकतो. कर्तव्य जबाबदाऱ्यांबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती ऐकायची पाहिजे असेल वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता. निवड प्रक्रिया जी असणार आहे आता ते तुम्हाला मी सांगतो. निवड प्रक्रियामध्ये आपल्याला दिलेली आहे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून अर्हता धारण केली म्हणून उमेदवार इथं मुलाखतीस बोलवण्याकरता पात्र राहणार नाही. जाहिरातीस आपल्याला अनुसरण प्राप्त अर्जांची संख्या, त्याच्यानंतर आपल्याला कार्यनिवडातील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणे जास्त असण्याची अर्ज सादर असतील. याच्यामध्ये आपल्याला म्हणजे त्यांच्या अर्ज कधी जास्त प्रमाणात कधी आले तर मुलाखती घेणे सोयीस्कर नाही झाली तर आपल्याला त्यांच्या इथे संख्यामध्ये दृष्टिकोनाच्या जाहिरातीमधून आपल्याला बघून त्यांची इथं आपल्याला इथं शैक्षणिक अर्थ चाचणी किंवा त्याची आपल्याला चाचणी परीक्षा घेण्यात येईल. ओके. चाचणी परीक्षा घेण्याची निश्चित करण्यात झाल्यास आपल्याला याच्यामध्ये अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यानुसार आपल्याला एक तर आपलं काय होऊ शकतं, इंटरव्ह्यू बेस सिलेक्शन होऊ शकतं, नाही तर आपल्याला चाचणी परीक्षा आपल्याला होऊ शकते. ओके. ते कशा पद्धतीने आपल्याला चाचणी परीक्षा घेतील आणि इंटरव्ह्यू आपल्याला कशा पद्धतीने होतील ते आपण बघणार आहोत. तर मुलाखतीमध्ये कमीत कमी आपल्याला 41% इथं गुण पाहिजे आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला गटाची भरती असणार आहे वरिष्ठ संशोधन अधिकारीसाठी. ओके. ज्याच्यामध्ये जी पण इथं अप्लाय करणारे आहे ती रँकिंग वगैरे मी तुम्हाला दाखवलेली आहे. याच्यामधून आपण इथं या पदावरला अनुभव याच्यामध्ये ग्राह्य धरला जाईल. ओके. या पदावर जे पण काम केलं असेल कोणी ते इथं डायरेक्ट अप्लाय करू शकता. 3 वर्षाची सर्व्हिस झाली असेल तर आपण अप्लाय करू शकतो. ओके. अशा या पदांसाठी. ओके. ज्यांची एवढी सॅलरी वगैरे होती. याच्यामध्ये आता तुम्हाला हे सांगू इच्छितो अर्ज करण्याची पद्धत वगैरे दिलेली आहे. त्यानंतर इथं आपल्याला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. ओके. ऑनलाईन प्रोफाईल बनवायची आहे. OTR वन टाइम रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेलं असेल ते डायरेक्टली फॉर्म भरू शकता. आता याच्यामध्ये आता परीक्षा शुल्क भरायचं आहे आपल्याला आणि आपल्याला इथं फॉर्म भरून घ्यायचा आहे. याच्यामध्ये चेक लॅबची ठरलेले कागदपत्र आपल्याला अपलोड करावी लागतात जे की आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये लागत असतं. 50 ते 500 GB पर्यंत अर्जातील नावाचा पुरावासाठी SSC अथवा शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, शैक्षणिक इत्यादी पुरावा, मागासवर्गीय, सामाजिक, आर्थिक दुर्बल घटक, नॉन क्रिमिनल, दिव्यांग पुरावा, माजी सैनिक असल्याचा पुरावा, अनाथ असल्याचा पुरावा, त्याच्यानंतर इथं खेळाडूचा पुरावा, महिला मागासवर्गीय असल्याचा पुरावा, राखीवमध्ये SSC नावाद्वारे असेल पुरावा, त्याच्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असलेला पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, अनुभव पुरावा आणि राज्य शासकीय कर्मचारी यांच्याकरिता वयोमर्यादेतील सवलतींचा दावा सादर करण्याचं प्रमाणपत्र. ओके. याच्यामध्ये आपल्याला इथं PDF फॉर्मॅट डॉक्युमेंट अपलोड करायची आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. त्याच्यामध्ये सर्वसाधारण जे असतं मित्रांनो अर्ज करण्याची व ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील अर्ज. ओके. याच्यासाठी वेबसाईट दिलेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आता त्या अराखीसाठी जी चलन फीज असणार आहे 719 रुपये, मागासवर्गीयांना, आर्थिक दुर्बल घटक, अनाथांना 449 रुपये, दिव्यांगांना. ओके.
नॉन रिफंडेबल ई-पी असणार आहे. पेमेंट ऑनलाईन पे करायची आपल्याला इथं फी वगैरे ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे. ओके. सेवा प्रवेशांच्या इथे शर्ती वगैरे आपल्याला दिलेल्या आहे, वाचून घ्यायचं आहे. याची दिनांक जाहिरात आलेली नाही मुंबईकडून 29 जुलै 2025 ला लेटेस्ट नोटिफिकेशन असणार आहे. मुलाखतीत आपण जाणार आहोत. मुलाखतीत आपण सिलेक्ट झाले तर आपल्याला शारीरिक चाचणी मुलाखतीवेळी आपला मोबाईल फोन अथवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेऊन जायच्या नाही सोबत. फक्त आपल्याला प्रमाणपत्रावेळी आपल्याला मूळ सर्व प्रमाणपत्रे आपल्या शिफारसीनुसार नियुक्ती विचारणा करण्यात येईल. प्रमाणपत्र वगैरे घेऊन जायची आहे. जर तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. पीडीएफ फाईलला डाउनलोड करायचा असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अप्लाय करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ओके. जर तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. अशाच जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.